सीजेपीचं स्कूल ठीक करो अभियान वादात. शाळेचं वास्तव जगासमोर आणणं हा जर गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे घ्यायला आम्ही तयार आहोत. लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा. शाळेत विनापरवानगी प्रवेश केल्याचा आरोप. सध्या देशभरात कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीचं स्कूल ठीक करो अभियान सुरू आहे. सीजेपीनं अनेक शाळांमधील दुरावस्थेचं भयान वास्तव समोर आणलंय. मात्र या अभियानामुळे सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही शाळांची पाहणी करणाऱ्या अभिजित दिपकेंसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर सीजेपीने मात्र प्रशासनाला थेट आव्हान दिलंय. शाळेचं वास्तव समोर आणणं गुन्हा असेल तर अशा अनेक गुन्हे घेण्यासाठी तयार असल्याचं सीजेपीने म्हटलंय. अभिजित, मी आणि आमचे कार्यकर्ते औसा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी गांजा पिला जात होता, शाळेच्या आवारामध्ये दारू पिली जात होती, त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नव्हती, तिथे बेंच नव्हते, लाईटची व्यवस्था नव्हती, तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती, पूर्णपणे अस्वच्छता होती. आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे शाळेचा विद्यार्थीपण वाढवून दाखवावा यासाठी बाजूच्या इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी आणून बसवले होते. त्याच दिवशी त्यांना नवीन ताटामध्ये जेवायला दिलं होतं. तर शाळेचं वास्तव जगासमोर आणणं हा जर गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे घ्यायला आम्ही तयार आहोत. दरम्यान सीजेपी विरोधात गुन्हे नेमके कशामुळे दाखल करण्यात आले ते पाहूया. 20 ऑगस्टला दुपारी 1:15च्या सुमारास अभिजित दिपके अन्य काही जणांसह शाळेत गेले होते. दिपकेंनी विद्यार्थ्यांमध्ये बसून विविध प्रश्न विचारत शिक्षकांच्या शैक्षणिक आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. दिपकेंनी विद्यार्थ्यांना बसून विविध प्रश्न विचारत शिक्षकांच्या शैक्षणिक आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसंच शाळेची परवानगी न घेता चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आलाय. शाळेतील विद्यार्थी असतानाही दुसऱ्या शाळेचे विद्यार्थी आणून बसवले असल्याचं सांगत दिपकेंनी शाळेची बदनामी केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. यावेळी शिक्षकांना अपशब्द वापरून त्यांना निलंबित करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आलाय. दिपकेंच्या अभियानातून राज्यातील अनेक सरकारी शाळांमधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. शाळांमध्ये लाईट सोडा साधं शौचालय देखील नसल्याचं वास्तव समोर आणलंय. काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि त्यांचे सहकारी शाळेच्या दिशेने जात असतानाच गावात दबा धरून बसलेल्या राजकीय गुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यानंतर हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आशुतोष आणि दिपकेंनी केला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात सीजेपीच्या अभियानाला रोखण्यासाठी दिपकेंनाच कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची तयारी सुरू झाली आहे का, अशी चर्चा सुरू आहे. प्रशासनाच्या या आव्हानाला दिपके कसं प्रत्युत्तर देतात, सीजेपीची पुढची वाटचाल नेमकी कशी असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.